discuss about that the neonatal seizures, convulsive seizures. Okay, त्याला आपण असं सुद्धा बोलू शकतो neonatal convulsions and or the seizures of neonatal seizures असं सुद्धा बोलू शकतो. Okay, seizure time period duration depend करणार after the abnormality present असेल in child मध्ये. So आपण evaluation करणार, diagnostic evaluation करणार for the babyचं. ओके, सपोज जर का न्यूरोलॉजिकल abnormality present असेल इन न्यूनेट मध्ये, सो आपण त्यांच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो फॉर द सीजर रेट किती आहे. ओके, सो इंट्रोडक्शन्स. न्यूनेटल कन्वर्जन्स आर द मोस्ट कॉमन लाइफ थ्रेटनिंग emergency in the newborn due to cerebral or the biochemical abnormality present in central nervous system. Okay, it is a convulsion. Okay, हे लाइफ थ्रेटनिंग emergency आहे. ओके, सो इन न्यूबॉर्न मध्ये आपण हे चेक करू शकतो लाईक सेरेब्रल असेल, ओके, किंवा बायोकेमिकल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट होत असेल इन सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये. ओके, कोणत्या बेबीमध्ये होऊ शकतो, लाईक प्रीटर्म बेबी असेल, लाईक 37 वीक ऑफ गेस्टेशनच्या अगोदर जे बेबी बर्थ होतात त्यांच्यामध्ये असू शकते, किंवा लो बर्थ वेट बेबीमध्ये असू शकतात. लो बर्थ वेट म्हणजे कसे, ॲज पर द WHO 2.5 kg to 3 kg हा त्यांचा नॉर्मल बर्थ वेट रेशो आहे. ओके, पर इन इंडियामध्ये जर का आपण बघितलं सो 3 kg किंवा 2.8 kg पर्यंत बेबी ह्या आपल्याला बघायला भेटतात. ओके, सो लो बर्थ वेट बेबी असेल लगेच त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो लाईक 2 kg किंवा 2.5 kgचं जे डिक्रीज असेल वेट बेबीचं त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो न्यूबॉर्न बेबीज लाईक जे न्यूबॉर्न असतात बाय बर्थ त्यांच्यामध्ये सुद्धा असू शकतो. डू नॉट मॅनिफेस्टेशन फॉर द फेब्राईल कन्वर्जन्स. ओके, common cause of neonatal convulsions are encephalopathy. Okay, HIE. Okay, hypocalcemia, hypoglycemia, septicemia with the meningitis and the polycythemia. Okay, यांच्यामध्ये काय काय होऊ शकतो फॉर द neonatal convulsions असू शकतो, encephalopathy असू शकते. ओके, hypokalemia like decrease in the calcium level. Okay, hypoglycemia decrease the blood glucose level. Septicemia, okay, meningitis means inflammations of brains layer. Okay, polycythemia. Okay, definitions of the neonatal seizures. Okay, a seizure is a paroxysmal, okay, behavior caused by the hyperchronous discharge of the group of neurons. Okay, neonatal seizures are the most common over manifestation of the neurological dysfunctioning in the newborn. Okay, so seizure ची definition काय आहे की behavior will be caused by the hyperchronous discharge from the neuron. न्यूरॉन म्हणून कोणत्या डिस्चार्ज फॉर्मेशन होणार, फॉर द हायपोक्रोनस डिस्चार्ज. ओके, सो इन न्यूनाटल म्हणजे सीजर्स काय होणार, मोस्ट कॉमन आहे. ओके, मॅनिफेस्टेशन करतो आपण कसं, न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शनिंग. ओके, जे लाईक सेंट्रल नर्वस सिस्टमचे जे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आपण बघू शकतो इन न्यूबॉर्न मध्ये, सो आपण त्यांच्यामध्ये कन्सिडर करणार न्यूनेटल सीजर्स आहे म्हणून. ओके, इटिओलॉजिकल फॅक्टर काय असणार आहेत फॉर द neonatal convulsions like development neurological problem, congenital or hydrocephalus, microcephaly, cerebral degenesis and the porencephaly. Okay, polymicrogyria. Okay, hydrancephaly. Okay, हे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतात. ओके, सो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम कोणते की हायड्रोसेफॅलस. ओके, हायड्रोसेफॅलस म्हणजे काय, इन्क्रीजिंग द हेड वेट. ओके, ज्या वेळेला तुम्ही बेबीचं वेट बघणार सो 2.5 kg ऑफ बेबीचं हेड असणार फॉर त्यांच्या ट्रंकनुसार. ओके, मायक्रोसेफॅली. ओके, इन्क्रीज इन बॉडी वेट असेल, सेरेब्रल डिसजेनेसिस असेल. ओके, पॅरेन्सेफॅली असू शकते किंवा पॉली मायक्रोगायरिया असू शकतो. ओके, हायड्रोएन्सेफॅलिस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो फॉर द न्यूनेटल कन्वर्जनसाठी. पेरिनेटल कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते असू शकतात. ओके, HIE, बर्थ ॲस्फॅक्सिया. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं बर्थ ॲस्फॅक्सिया, बर्थ इंजुरी. ओके, सक्सेंट्युरेट असू शकते किंवा हेमाटोमा सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो फॉर द बर्थ इंजुरी. इंट्राक्रॅनियल हेमोरेज असू शकतो फॉर द पेरिनेटल कॉम्प्लिकेशन्समध्ये. पेरिनेटल इन्फेक्शन कोणते असू शकतात लाईक मेनिंजायटिस. ओके, इन्फ्लॅमेशन्स ऑफ द ब्रेन सेल लेअर. ओके, सेप्टिसेमिया. इंट्रायुट्राइन इन्फेक्शन्स कोणते असू शकतात लाईक टॉर्च कॅट टॉक्झोप्लाझम or for the R for the rabies. Okay, C for the psychoplasm and the H for the HERS virus. Okay, हे व्हायरस त्यांच्यामध्ये अफेक्ट करतात फॉर द इंट्रायुट्राइन इन्फेक्शन. ओके, मेटाबॉलिक प्रॉब्लेम कोणते असू शकतात लाईक हायपोकॅलेमिया, हायपोग्लायसेमिया, हायपोमॅग्नेसिमिया. ओके,
Hypo means like decrease the level. Okay. Kalemia means like calcium. Glycemia means like glucogen level किंवा glucose level in blood. Okay. Magnesium means like the magnesium level. Okay. Hypo or the hypernatremia. Okay. नायट्रोजन लेवल. ओके. सिव्हिअर द हायपरबिल्युरेमिया म्हणजेच काय जॉन्डिस, निओनटाल जॉन्डिस आहे बट सिव्हिअर कंडिशन मध्ये आहे विथ केरनेक्टरस. ओके. त्यानंतर इनबॉर्न ऑर द इफोर्ट ऑफ मेटाबॉलिझम. ओके. ड्रग्स कोणते कोणते असू शकतात फॉर न्यूनेट बॉर्न टू नार्कोटिक ॲडिक्टेड मदर. ओके. मदर विल बी कोणती ड्रग घेणार, नार्कोटिक ॲडिक्टेड ड्रग कन्झ्युम करणार. सो त्यामध्ये विड्रॉल सिम्पटम आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके. थिओफायलिन, फिनोथायझाईन. ओके. यूज फॉर द इक्लॅम्शिया पिरियडमध्ये घेऊ शकतात. इक्लॅम्शिया म्हणजे काय, प्रिक्लॅम्शिया म्हणजे काय हे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. टाइप्स ऑफ न्यूनेटल कन्व्हर्जन्स. ओके. सॉफ्टॅल. ओके. जनरलाइज टोनिक, त्यानंतर मल्टीफोकल क्लोनिक, फोकल क्लोनिक अँड द मायोक्लोनिक सिजर्स. ओके. हे टाइप्स ऑफ न्यूनेटल सिजर्स असतात. ओके. अबाउट 50% ऑफ ऑल न्यूनेट सिजर्स आर subtle type which may be manifestation as the eye movement like blinking करने, fluttering करने, deviations with the jerking movement करने, eye opening. Okay. Sustain with the ocular fixation. Bucolingual movement. Okay. Screaming असू शकते किंवा roaring असू शकते किंवा पेडलिंग असू शकते किंवा apneic and the bradycardia असू शकतो in children's मध्ये. Poor tonic and clonic conversions are not seen in the neonate as neonatal seizures. Okay, are mainly subcortical in origin. So twitching, rolling of eye, generalized tonic stiffness without any clonic phase with apnea and the respiratory irregularity or chances in the baby's skin color or the vacant look may be indicated for the convulsive disorders. Okay, and should be investigated. Okay, jitness should be also differentiation from the seizure. It is initiated by the stimulations and aborted by the gentle restraint. Okay. Prolonged jitness can be pathological consider करू शकतो फॉर द न्यूनेट मध्ये. सबटल सीझर म्हणजे काय आपण या ठिकाणी बघणार आहेत. सबटल सीझर फॉर द मोस्ट कॉमन टाइप ऑफ द न्यूनेटल सीझर्स. दे आर described as subtle because the clinical manifestation are frequently overlooked. Okay. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन त्यांची कशी असणार, फ्रिक्वेंटली ओव्हरलुक असणार. दे इमिटेट नॉर्मल बिहेवियर अँड द रिॲक्शन्स. ओके. त्यांचं बिहेवियर कसं असणार, नॉर्मल अँड द रिॲक्शन विल बी नॉर्मल. ओके. दिस इन्क्लुडिंग इन द फॉलोइंग कोणते कोणते मुवमेंट त्या ठिकाणी घेऊ शकतात लाईक ऑक्युलर मुवमेंट, आय लिड ब्लिंकिंग, ओके, फ्लटरिंग आय, रोलिंग अप आय, ओके, आय ओपनिंग, ओके, फिक्सेशन ऑफ द गेज, ओके, nystagmus मे बी ऑकर्स इन द अलोन or with their other ethical or the manifestation त्यांच्यामध्ये होऊ शकतं फॉर द नेओनेट मध्ये. सबटल सीझर ओरल, बकल, लिंग्युअल मुवमेंट करू शकतात लाईक सकिंग, स्मेकिंग, ओके, चोविंग अँड द टंग प्रोट्रुशन. ओके. त्यांच्यामध्ये होऊ शकतं. प्रोग्रेशन्स लाईक मुवमेंट कोणते शकतात, रोविंग, स्विमिंग, पेडलिंग, बायसायकलिंग, थ्रेशिंग अँड द स्ट्रगलिंग द मुवमेंट. कॉम्प्लेक्स पर्पजलेस मुवमेंट कोणते कोणते आहेत, sudden arousal with the episodic limp and hyperactivity and the crying. Tonic seizures manifestation with the sustained contractions of the facial, limb and the axial and the other muscles. They may be focal, multifocal or the generalized, symmetrical or the asymmetrical. Truncal or the limb tonic extension will be limited, decerebrate or the corticate for the puncturing. Okay. आता हा कोणता प्रकार झाला आपला, टोनिक क्लोनिक सीझर. ओके. सो मायोक्लोनिक सीझर्स कोणता आहेत, मायोक्लोनिक सीझर्स मीन्स लाईक द रॅपिड मुवमेंट त्यांच्यामध्ये जास्त होणार, सिंगल ऑर द अरेमियत, जर्किंग मुवमेंट फॉर द बॉडी जास्त होणार. ओके. दे मे मायोक्लोनिक सीझर्स आर द रॅपिड, सिंगल ऑर द अरेमिक, रिपिटेटिव्ह जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी ही जास्त असणार. दे मे बी अफेक्ट ऑफ फिंगर. ओके. फिंगरवर अफेक्ट होऊ शकतो फॉर द लिम्ब. ओके. ऑर द होल बॉडी मध्ये त्यांचे अफेक्ट होऊ शकतो फॉर द मायोक्लोनिक सीझर्स मध्ये. दे मे मायमिक ऑर द मोरो रिफ्लेक्स त्यांच्यामध्ये असणार फॉर द स्टार्टलिंग ऑर द रिस्पॉन्स त्यांच्यामध्ये असणार. ओके. दे आर मोर फ्रिक्वेंट इन प्रीटर्म. ओके. जे प्रीटर्म बेबी आहे त्यांच्यामध्ये असू शकतो किंवा फुल टर्म इन्फंट मध्ये सुद्धा असू शकतो. ओके. इफ मॅसिव्ह मेजर ब्रेन इंजुरी असेल, ओके, किंवा न्यूरोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा पुअर प्रोग्नोसिस असेल फॉर द आफ्टर द injury of the baby. Okay. Myoclonic seizures are also associated with the most severe brain damage. Okay.
ज्यावेळेला ब्रेन डॅमेज होणार बेबीचा ओके ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी असेल किंवा आफ्टर द डिलिव्हरी असेल ओके. However, healthy preterm, okay, and the rarely full term neonates may have a abundant, okay. Myoclonic movement are the during the sleep, okay. ज्या वेळेला बेबी स्लीप असणार, ओके, सो त्या टाइम पिरियड मध्ये त्याला मायक्लोनिक सीझर हा होऊ शकतो, ओके. Neonates have a cortical, reticular, and the segmental type of myoclonus, okay, similar to the for the adult form, okay, same like adult formation सारखं त्यांना जर्किंग मुवमेंट त्यांच्यामध्ये होऊ शकते. इन्व्हेस्टिगेशन्स कोणत्या कोणत्या करणार आपण लाईक डायग्नोस्टिकल इव्हॅल्युएशन्स ब्लड एक्झामिनेशन्स असेल फॉर द कॅल्शियम ओके कॅल्शियम लेवल चेक करणार फॉर द शुगर लेवल चेक करणार फॉस्फरस लेवल चेक करणार अँड द इलेक्ट्रोलाइट्स विल बी चेक करणार ओके अमायनो ॲसिड्स असेल किंवा ऑर्गॅनिक ॲसिड असेल किंवा पीएच ऑफ ब्लड असेल किंवा पीएच ऑफ ब्लड असेल किंवा पीएच ऑफ रेस्पिरेटरी असेल ओके. सो अन्य सुद्धा आपण चेक करू शकतो फॉर लंबर पंक्चर फॉर द CSF लाईक सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आपण चेक करणार ओके. सेरेब्रो स्पायनल मध्ये आपण चेक करणार फॉर द ग्लुकोज लेवल ओके. त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी किती प्रेझेंट आहे फॉर द डायग्नोस्टिक केस ओके. फॉर द न्यूरोलॉजिकल किती डॅमेजमेंट त्यामध्ये आहे आपल्याला हे कन्सिडर होणार ओके. इलेक्ट्रोएन्सिफालोग्राम लाईक EEG आपण करू शकतो. USG एक्झामिनेशन करू शकतो फॉर द ब्रेनचं. CT स्कॅन करू शकतो ब्रेनचं किंवा MRI सुद्धा करू शकतो किंवा ECG सुद्धा मेजर करू शकतो. सेप्सिस स्क्रीन अँड द सेरोलॉजिकल फॉर स्टॉर्च ओके. ऑक्झोप्लाझम फॉर द रुबेला और द सायटोऑक्झिझम ओके. त्यानंतर हर्स व्हायरस ओके. इन्फेक्शन हेल्प टू द एक्सक्लूड द एक्झॅक्ट ऑफ इटोलॉजिकल और द न्यूनोटल कन्व्हर्जन्स सुद्धा त्यांच्यामध्ये सेप्सिसमुळे होऊ शकतात. टाइम ऑफ ऑनसेट ऑफ कन्व्हर्जन्स फॅमिली हिस्ट्री ऑफ कन्व्हर्जन्स हिस्ट्री ऑफ द मॅटर्नल ड्रग्स ॲडिक्शन्स अँड द इन्फेक्शन आर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला आपण काय हिस्ट्री घेणार आहे फॅमिलीकडून किंवा चाइल्डच्या पेरेंट्सकडून लाईक कोणती कन्व्हर्जन हिस्ट्री प्रेझेंट आहे का तुमच्या चाइल्डमध्ये ओके. फॅमिली हिस्ट्री लाईक इन ड्युरिंग तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला सिझर्स प्रॉब्लेम आहे का किंवा कन्व्हर्जन्स प्रॉब्लेम आहे का. हिस्ट्री ऑफ मॅटर्नल ड्रग्स ॲडिक्शन ओके. आता मदर ज्यावेळेला ड्रग्स ॲडिक्शन करणार ओके लाईक इन ड्युरिंग द प्रेग्नन्सी सो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे चेक करू शकतो. इन्फेक्शन आर मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला हे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे आपल्याला मेजर करण्यासाठी. मॅनेजमेंट काय प्रोव्हाइड करणार. न्यूनेट नीड फॉर अ स्पेशल केअर विथ एअरवे क्लीन करणार. क्लिअरन्स करू शकतो आपण एअरवे ओके. त्यानंतर ऑक्सिजनेशन ॲडमिनिस्ट्रेशन करणार. IV ॲडमिनिस्ट्रेशन करणार. IV मध्ये कोणता फिनोबार्बिटॉन हा ड्रग्स मिक्सअप करून आपण कंट्रोल करू शकतो फॉर द सीझर्स. थर्मल प्रोटेक्शन करू शकतो. बेबी स्किन कव्हर करू शकतो ओके. प्रिव्हेन्शन ऑफ ॲस्पिरेशन करू शकतो. ॲस्पिरेशन आपण प्रिव्हेन्शन करणार अँड द इंजुरी प्रिव्हेन्शन करू शकतो. त्यानंतर रेस्पिरेटरी सपोर्ट आपण बेबीला देऊ शकतो फॉर द इन्क्रीजिंग द सॅच्युरेशन लेवल. अँटी कन्व्हर्जन थेरपी कोणते कोणते आहेत लाईक फिनोबार्बिटॉन फिनोटोइन सोडियम व्हॅल्फोरेट हे ड्रग्स आपण ॲडमिनिस्टर करू शकतो फॉर द अँटी कन्व्हर्जन थेरपीसाठी. एक्झॅक्ट कॉज ऑफ द कन्व्हर्जन शुड बी डिटेक्टेड अँड द ट्रीटेड फॉर द अप्रॉक्सिमेटली कसे हायपोग्लायसिमिया हायपोकॅलिमिया HIE ओके. त्यानंतर आहे इलिंजेझायटिस ओके. त्यानंतर कॅरिनेक्टेरस IVH ओके एक्सेट्रा. Follow-up care and the re-evaluations are also important for the further outcomes of the child. Okay. So follow-up care म्हणजे काय ज्यावेळेला मदर फॉलोअप असेल इन द हॉस्पिटल किंवा बेबी फॉलोअप असेल सो आपण इन कम्युनिटी लेवल असो किंवा अर्बन एरिया असो आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट ओके. फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट कोणतं करणार आपण बेबीमध्ये लाईक सिलेक्शन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट ऑफ द ड्रग्स ऑर द करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ द क्लिनिकल सिजर्स लाईक टाईप ऑफ डेल्टिन अँड द डायझेपॅम एक्सेट्रा आपण ड्रग्स त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट करू शकतो. डिझायरेबल ड्रग्स लेवल इज वन ऑफ द दॅट विल बी प्रिव्हेंट सीझर्स ओके. सीझर्सला आपण प्रिव्हेंट करू शकतो विदाउट एनी प्रोड्युसिंग अनडिझायरेबल ॲडवर्स इफेक्ट. डोसेज आर ॲडजस्टेड फॉर द अकॉर्डिंग टू द ब्लड लेवल अँड द क्लिनिकल साइन्स ऑफ द बेबी. ॲक्युरेट टायमिंग इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट द सीझर्स ओके. ॲक्युरेट टायमिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द प्रिव्हेंट ऑफ सीझर्स. This is especially true when the child tends to have seizures at a certain time each day. Enteric coated tablets ओके. जे coated टॅबलेट असतात ते सुद्धा आपण ॲडमिनिस्टर करू शकतो बेबीमध्ये which is have a delay effect ओके. पण त्याचा डिले इफेक्ट आपल्याला बघायला भेटू शकतो.
should be used for the children who are prone to attack or during sleep. ओके, मायक्लोनिक जे असतात सिजर्स होते ड्युरिंग द स्लीप येतात, सो आपण एंटरिक कोटेड ही टॅबलेट यूज करू शकतो. मोस्ट अँटीकन्व्हर्जंट अँड द अवेलेबल इन लिक्विड फॉर्म कोणते कोणते आहेत, लाईक कॅप्सूल असू शकतो किंवा लिक्विड फॉर्म असू शकतात, टॅबलेट्स सुद्धा असू शकतात. सम ड्रग्स आर लेस वेल ॲब्झॉर्ब इन लिक्विड फॉर्म. ओके, it may be take several months of find out best combinations of the medications and the best dosage of the each control of the child seizures. So single drugs therapy is attempted for the initially. If this is not successful, a second drugs may be tried to add one. Okay, symptoms may be not to control for 100%, but every patient आपण कंट्रोल करू शकणार नाही 100%, बट आपल्याला काय करायचे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फार्मेकोलॉजिकल मॅनेजमेंट. डोसेज ॲडजस्ट मे बी रिक्वायर फॉर द टाइम टू टाइम. ओके, ब्लड काउंट करायचं, युरिन अनालिसिस करायचे, लिव्हर फंक्शन टेस्ट करायच्या. ओके, रेग्युलरली चेकअप करायचं फॉर फॉलोअप करायचं फॉर द अँटी कन्व्हर्जंट चाइल्डमध्ये. मेडिकेशन्स प्रोव्हाइड करायच्या फॉर द 2 to 3 years आफ्टर द लास्ट अटॅक असेल, सो आपण करू शकतो. विनिंग फ्रॉम द मेडिकेशन्स म्हणजे स्टार्टअप करायचे मेडिकेशन लाईक ग्रॅज्युअल असेल, स्टेप वाईज असेल, किंवा रिडक्शन्स ऑफ डोसेस असू शकतं, किंवा विड्रॉल ऑफ द ड्रग्स असू शकतं ॲट द टाइम ऑफ पिरियड. देर इज सम एव्हिडन्स ऑफ सजेस्ट अँड द लॉंग टाइम पर्यंत आपण देऊ शकतो फॉर द अँटीलेप्टिक एजंट मे बी कॉज काय करू शकतात, इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट इन द चाइल्ड विथ इपिलेप्सी. सो कॉम्प्लिकेशन्स काय होणार, न्यूनेटल सिजर्सचे ॲपनिया होऊ शकतो, हायपोव्हेंटिलेशन होऊ शकतो, हायपोग्लायसेमिया इन्स्टेटस इपिलेप्टक्स. ओके, इंजुरी सस्टेन ड्युरिंग द सिजर. ओके, नर्सिंग मॅनेजमेंट काय प्रोव्हाइड करणार फॉर द नर्सिंग असेसमेंट ड्युरिंग अ सिजर, असेसमेंट ऑफ द फॉलोइंग लाईक इंडिकेशन्स ऑफ डिफिकल्टीज विथ द एअरवे, ब्रिदिंग पॅटर्न आपण क्लिअर ठेवणार, एअरवे क्लीन ठेवणार, ब्रिदिंग पॅटर्न त्या ठिकाणी मेंटेन ठेवणार. सिग्निफिकंट फॉर द फ्री सिजर्स इव्हेंट जसे की सत्यास असेल, नॉईज, एक्साइटमेंट. ओके, लिथार्जी असेल किंवा बिहेवियर बिफोर काय करू शकतो आपण, सिजर्स किंवा ओरा. सो टाईप ऑफ मुवमेंट विल बी ऑब्झर्व, टाइम ऑफ सिजर विल बी ऑब्झर्व अँड द बिगिनिंग पासून ते एंडेड पर्यंत आपल्याला टाइम मेजर करायचा आहे. साईट वेअर ट्विचिंग ऑर द कॉन्ट्रॅक्शन विल बी बिगिन. ओके, सो एरिया ऑफ द बॉडी इज इन्वॉल्व, मुवमेंट ऑफ द आय अँड द चेंजेस इन पिपल साईज आपल्याला चेक करायचे आहे. इनकॉन्टिन्युअस ठेवायचं आहे फॉर द कलर चेंज ऑफ कलर असेल, सायनोसिस असेल किंवा फ्लशिंग असेल. माउथ टिन विल बी क्लिंच. ओके, ॲबनॉर्मल मुवमेंट किंवा टंग बाईट होऊ शकतो इन न्यूनेटमध्ये. ॲपरंट डिग्री ऑफ कॉन्शियसनेस अँड ड्युरिंग द सिजर्स. आफ्टर द सिजर्स काय प्रोसिजर करू शकतो, लाईक डिग्री ऑफ मेमरी फॉर रिसेंट इव्हेंट, टाईप ऑफ स्पीच. ओके, आफ्टर द सिजर आपण चेक करू शकतो. कोऑर्डिनेशन्स, पॅरालिसिस आहे का, विकनेस आहे का आपण चेक करू शकतो. लेंथ ऑफ टाइम ऑफ चाइल्ड ऑफ पोस्ट इक्टल, पिपुलरी रिॲक्शन चेक करणार अँड द व्हायटल साइन चेक करणार इन चिल्ड्रन्समध्ये. नर्सिंग डायग्नोसिस आपण फॉलो काय करू शकतो फॉर रिस्क फॉर इंजुरी किंवा इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न असू शकतो, किंवा सोशल आयसोलेशन असू शकतात फॉर चाइल्डची, किंवा क्रोनिक लो सेल्फ एस्टीम असू शकते. सो यानंतर हे आपले नर्सिंग डायग्नोसिस आहे. सो इन डिटेल आपल्याला दिलेले आहेत. ओके, सो प्रिव्हेंटिंग रेस्पिरेटरी अरेस्ट किंवा ॲस्पिरेशन असेल, सो ड्युरिंग द सिजर्स आपण हे करू शकतो. ओके, सो आज आपण बघितलं न्यूनेटल सिजर्स किंवा न्यूनेटल कन्व्हर्जन्स आपण असं सुद्धा त्याला आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो इन दॅट लेक्चर आपण काय डिस्कस केलं, डेफिनेशन्स ऑफ सिजर्स. ओके, टाइप्स ऑफ सिजर्स, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ सिजर्स, त्यानंतर आहेत डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन्स. ओके, इन्व्हेस्टिगेशन्स अँड द मॅनेजमेंट अँड नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ द सिजर्स. ओके, इन मॅनेजमेंटमध्ये काय बघितलं, मॅनेजमेंटमध्ये जसं की फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट असेल किंवा नर्सिंग मॅनेजमेंट असेल, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे फॉर द ॲस्पेक्ट ऑफ द सिजर्स पेशंटसाठी. ओके, सो थँक्यू.